आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांची त्यांनी भेट घेतली। मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात राज ठाकरेंनी आयुक्तांची भेट घेतली। मुंबईमध्ये जमिनीखालून जाणाऱ्या केबल्सवर कर लावा। जीएसटीमुळे ऑक्ट्रॉय बंद, त्यामुळे महानगरपालिकेवर खूप ताण येतो, राज ठाकरेंची मागणी। मी आता विदर्भावर लक्ष देणार, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोमानं काम करायचं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत, अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर। मेरी कुर्सी छिनी गई, चंद्रपूरमधील कार्यक्रमात मुनगंटीवारांचं वक्तव्य। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना धक्का। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावललं। पालिका निवडणुकांच्या आधी पुणे शहर अध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम। माझ्यावर वेगळी जबाबदारी देणार असतील, एकनाथ शिंदेंना वैयक्तिक कामासाठी भेटलो। प्रदेशाध्यक्षांनी नियुक्ती केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकर यांना डावलल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया। मार्च महिन्यापासून उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू होतील। महायुतीने ऑपरेशन टायगर नाव दिलं, मात्र ऑपरेशन गद्दारी सुरू आहे, वैभव नाईक यांची टीका। आव्हाडांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करा, आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावे। नजीब मुल्ला आव्हाडांच्या विरोधामध्ये आक्रमक। मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्तीबाबत आता विचार करायला हवा, मूर्तिकारांनी बदल करायला हवा, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया।